महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि डिस्कवर लॅब्स AI यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार आणि शनिवार रोजी MGM विद्यापीठात सिलिकॉन प्लेस इंटरनॅशनल समिट ऑन अप्लाइड AI 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रत्यक्ष वापरावर केंद्रित असलेली ही परिषद भारतातील पहिली औद्योगिक आधारित अप्लाइड AI समिट म्हणून ओळखली जात आहे, अशी माहिती MGM विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विलास सपकाळ यांनी दिली आहे. आपल्याला कल्पना आहेच की AI इज एंटरिंग इनटू एव्हरी पॉसिबल फील्ड. यामध्ये मग रिसर्च असेल, एज्युकेशन असेल, ट्रेनिंग असेल, ॲप्लिकेशन असेल. तर AI हा खरोखर एक असा टूल तयार झालेला आहे की ज्याच्यापासून इफिशियन्सी, प्रिसिशन आणि प्रेडिक्टिव्हिटी हे सगळं त्यामध्ये आपल्याला फायदा मिळतं. मग इंडस्ट्री असेल, मग ॲग्रिकल्चर असेल, गव्हर्नन्स असेल, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल, या सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर AI is going to help in terms of many-fold increase in efficiency. आणि म्हणून MGM युनिव्हर्सिटी आणि डिस्कवर लॅब AI यांच्या संयुक्त आणि CMI यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आपण MGM युनिव्हर्सिटीमध्ये 6 आणि 7 मार्चला AI समिट घेतो आहे. आणि त्या ठिकाणी भारतभरातले आणि भारताच्या बाहेरचे सुद्धा एक्सपर्ट या ठिकाणी पार्टिसिपेट करणार आहे. रिव्हर्स स्पीच ही नवीन कन्सेप्ट आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंटवरून जे काही सोल्युशन्स करतील त्याचं इव्हॅल्युएशन होणार आहे आणि त्यासाठी जवळपास 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक पण आपण देणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं समिट, AI समिट हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा एक इम्पॅक्टफुल इव्हेंट होणार आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये भाग घेऊन आपला त्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी विनंती आहे. बरं, सर याचा फायदा काय होऊ शकतो? फायदा आपण जर बघितलं की या टेक्नॉलॉजीमुळे जे टेक्नॉलॉजी वापरणारे क्षेत्र आहे ते अजून सुदृढ होणार आहे. म्हणजे ते त्यांच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन आणि आणि प्रोग्रेस या माध्यमातून हेल्थ इंडस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर असेल, त्याचबरोबर आपण ह्या क्षेत्र इज गोइंग टू बी द बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग हब. मग ते AI असेल किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्याचबरोबर तुमचं EV असेल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल. तर खरोखर या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा वापर होणार आहे. त्याचबरोबर रोजगाराची निर्मिती होणार आहे. AI हा मल्टीडिसिप्लिनरी आस्पेक्ट असल्यामुळे AI सोबत बाकीचे पण डिसिप्लिन ग्रो होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये रोजगाराच्या संधी होणार आहे, प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि लॉसेस ऑफ म्हणजे जे वेस्ट जे लॉसेस असतात ते मिनिमाइज होणार आहे. अशा पद्धतीचं या टेक्नॉलॉजीचा वापर सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे.